जे आब्रह्म स्थावरांत पूर्ण स्थावर जंगमांत तेची तत्व परत्रिवायेथ नानात्व विरहित तेच ते असता संसार धर्म वर्जित होता उपाधी समन्वित तेची आभासे अब्रह्मवत अविद्या मोहित जीवास परब्रह्म ते मजहूनि भिन्न ते मी नव्हे मी तो आन ऐसे जयाचे भेदज्ञान तो मरणाधीन सर्वदा जननापाठी लागले मरण मरणापाठी पुनर्जनन हे संस्कृती चक्र परिवर्तन पाठीस चिरंतन तयाच्या दुष्कर यज्ञ तपोदान युही जयाचे होय आपादन ते नारायण पद स्मृतिविहीन स्वर्गायतन किमर्थ केवळ विषय भोगाचे स्थान न लगे आमुते स्वर्ग भुवन जेथे न गोविंद नामस्मरण काय कारण तयाचे स्वर्गाचा अथवा नरका फरक नाही विषय सुखा इंद्रावा गर्दभा देखा सुख विलोका एकची इंद्र नंदनवनी भोळे तोच रासभ उकिरणा लोळे सुख पहाता एकची तुळे नाही ते वेगळे लवमात्र जेथून पुण्यक्षये पतन किम निमित्त तदर्थ यत्न त्याहूनी बरवे येथील जनन महत्वे गहन भूलोक जेथे आयुष्य कल्पवरी काय त्या ब्रह्मलोकाची थोरी अल्पायुष्य हो का क्षणभरी भूलोकपरी आणिक क्षणभंगुर आयुष्यपण केले कर्म एक क्षण करी जो सर्व ईश्वरार्पण अभयस्थान पावे तो जेथे न भगवत भक्त जन करीती न हरिगुरु कथा वर्णन संगीत नृत्य भगवत पूजन ते काय स्थान कामाचे ब्रह्मात्मैकत्व विज्ञान आत्यंतिक निश्रेयस साधन ते तो या स्वर्गाहूनि गहन भूलोक हे स्थान तयाचे काया वाचा मने करून करा पंचही प्राण समर्पण निश्चयात्मक बुद्धी ही लीन होवो गुरुवधीन सर्वस्वी।